नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज जाते लग्नाक आहे गण्याच्या तळे बाजारात. तुमका हॉल पण नवीन हा. आज जेवढी शूटिंग करू मिळात तेवढी करून दाखवतोय. तर आज घाई झाली आहे. चला निघते पुढे. बाय बाय. तर मित्रांनो, ह्यो तळे बाजारातलो श्री महालक्ष्मी मंगर कार्यालय हा. ह्यो हॉल तसो हा ठीक हा, चांगलो हा. मी पहिलोच इलं ह्या हॉलवर आहे. तुमका म्हटलं दाखवूया. तळे बाजारातून नांदगावात जाताना ना बुद्ध विहार लागतला तुमका. त्या बुद्ध विहारकडनंच लेफ्ट मारलास ना की 2 मिनिटावर महालक्ष्मी मंदिरच्या पुढे हो हॉल हा. हॉलची बैठक व्यवस्था वगैरे चांगली हा. मोठो हॉल, पंखो पण मोठो हा. वारो वगैरे चांगलो लागता आतमध्ये. आणि तुमका काय कार्य वगैरे करूचं असं तर नक्की यावा. आणि आता ह्या सीझनमध्ये हॉल पण फुलत मिळत नाहीत, त्यामुळे ह्यो हॉल एक चांगलो हा तुमका. चांगली व्यवस्था, चांगलो स्टेज हा. नवरो मुलगो बघा आमचो पुण्यवचनाक बसलो हा. माका जर योगाच लेट झालो, कारण मी लेट निघालोय. म्हटलं काय एवढा आज विषय नाही. तर अशी व्यवस्था आतमध्ये बघा, तुमका दाखवतोय. जास्त बोलत नाही. चला तर मग. तर मंडळी, पुण्यवचन झाल्यानंतर नवरो मुलगो बाहेर इली. नवऱ्या मुलगाची सगळी पाहुणी नातेवाईक बाहेर इली आहेत. आणि बाहेरून मग नवरी मुलगीचे वडील असतात ना, ते काहीतरी विधिवत करून नवऱ्या मुलग्याक आत नेतात. माका ही प्रथा काय माहिती नाही. तुमका जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा ही प्रथा काय आहे ती. तर बघूया आता पुढे काय काय विधी करतात, कसं कसं आपल्याला काय तुमका दाखवूक मिळता. चला तर मग. मी काय सांगितले, काही करायचं नाही पडली. थांबा जरा, कटकट करू नको. काही दे काय 3 झाल्या.
आणि मंडळी बरेच वेळान मग मंगलाष्टका चालू झाली. मूर्तजवळ इलो, नवरो मुलगो स्टेजवर गेलो आणि मग मंगलाष्टका चालू झाली. चला तर मग बघूया लग्नात पुढे काय काय बघूक मिळतं आपल्याक. तर मित्रांनो, ह्यो आपलो मित्र पप्पू, ह्यो आपलो अक्षता हातात घेऊन कंटाळलो होतो. म्हणता ह्याचा लगीन झाला, माझा कधी होतला. म्हटला काय टेन्शन करू नको, सगळा होतला. पप्पूक समजावते ना समजावते तसर आमचो दादा इलो, स्वप्नील दादा इले एकामेकाक भेटले, चांगले मिठी मारलेनी आणि एकामेकाक विचारतात काय मेला याचा झाला आता आमचा कधी होतला. त्यांका काय सांगायचं आता सांगलंय आणि तुमका म्हटलं जरा लग्न दाखवूया. चला तर मग बघूया पुढे लग्न कसा काय होतं आता. तर मित्रांनो, थंय मंगलाष्टका होऊक पण दिलेली नाही आणि हे नुसते जग धावले. रांगेत नुसते धुडगूस घातल्याने होतो बघा, तुमका पुढे दाखवतोय. तर मंडळींनो, माका काळाना ह्या लगीन हा की हो मोर्चा. जसे मोर्चा गेले होते ना तसे त्या दरवाजावर जाऊन रवले होते. नुसतो किलेस केल्याने होतो. मग त्या हॉलवाल्यान ह्यांचो किलेस ऐकान शेवटी दरवाजा उघडल्यान. पण त्यांका भुतूर घेऊया आणि काय ते आधी जेवण देत. मित्रांनो, ह्यो सतीश बघा, जसा 8 दिवस जेवण गावत नाही ना तसो नुसतो जेवता रे. म्हटला हळू खा, नारड्या बिरड्या अडकात तुझ्या. मग मित्रांनो, मी पण पहिल्या पंक्तीक जेवक बसलोय कारण माका शूटिंग करूची होती पुढची आणि जेवण पण थोडाच घेतलं. ह्यो बघा पप्पू, ह्यो पण जेवता. मग जेवण झाला आणि थोडा गरम झाला तर म्हटलं पंख्यावर बसूया म्हणून हॉलमध्ये येऊन बसलंय ना, तर माझ्या डोळ्यावर ना काहीतरी असो प्रकाश पडलो. तर म्हटलं काय चमकता म्हणून बघते तर हे काका ना चमकणारा जॅकेट घालून दिले होते. सेम झंकार, कोल्हापूर झंकार बीट्सचे वाटत होते. त्यांना म्हटलं जरा कॅमेऱ्यात घेऊया आणि एकदम झंकारवाल्यासारखेच हातबीत दाखवत होते. त्या काकांका बघून मग जरा उठलंय आणि आमच्या पोरग्यांतून येऊन बसलंय. हे आमच्या वाडीतले पोरगे आहेत. आणि तुमका मेन गोष्ट दाखवची म्हणजे काल बघितलास ना तुम्ही गोंधळात जेवताना जे दोघ जण होते, जोडी होती, ते हे बघा जय आणि वीरू. ते आज पण सोबतच आहेत. दोघे पण खय गेले ना तरी एकत्रच असत बघा. जय उठलो आणि गेलो, आता ह्यो पाठसून वीरू पण जाईत. तो बघा तो पण उठान गेलो. तर मी पुन्हा बसलोय, माझा काय मन भरा नाही म्हणून त्यांना म्हटलं पुन्हा तुमका दाखवूया. ते पुन्हा येऊन बसले, मगाशी पळाले होते. हे बघा ही जोडी बघा, एकदम बघून ठेवा. ही एकदम फेमस जोडी आहे आमच्या कट्ट्यावरची, जय आणि वीरू. मग मंडळी अय्यराक सुरुवात झाली. अय्यराक खूप गर्दी होती. म्हटलं आपण जरा थांबाया, शेवटला जाऊया गर्दी कमी झाल्यावर. मग जरा वाट बघलं. मित्रांका सांगलंय आपण एकत्र फोटो घेऊया वर जाऊन नवऱ्याबरोबर. तर सगळे ऐकले आणि बसलेत माझ्याबरोबर. आता बघूया कधी अय्यराक जाऊ गावत आता. चला तर मग. वाट बघून बघून आम्ही शेवटी उठलो. मी मित्राकडे दिलाय मोबाईल. म्हटलं आमची शूटिंग आहे, माका पण म्हटलं व्लॉगमध्ये दाखव जरा, कारण मी लोकांची किती दिवस शूटिंग करणार ना. म्हटलं माझी पण जरा दाखव. तर मग त्यांनी मोबाईल घेतलाय आणि व्हिडिओ करूक लागलो. अशा प्रकारे आम्ही गेलो पुढे. नवरो मुलगो फोटो काढत होतो, बिझी होतो. म्हटलं बाबा आमका घे, आम्ही कधीपासून हे ताटकाळलं. म्हणता ठीक आहे घेताय घेताय. आणि अशा प्रकारे वाट बघलो त्याची. एवढं वेळ आम्ही वाट बघून इतके हैराण झालो ना, तो प्रथमेश गेल्यावर त्याच्या वडिलांना छाटणे मारता. अरे बाबा छाटणे म्हटला मग मार, आम्ही पाठी म्हटलं आमचे पाय वळले आहेत, आमका ती पुढे येऊन दे. मग त्याने ऐकल्यान आणि बाबा म्हणता येवा. मग आम्ही अशा प्रकारे नवऱ्या मुलग्याक शुभेच्छा दिलं आणि इलो फोटो घेऊ. तर पप्पूने खुर्ची आणल्यान. गण्याक म्हणता तू खुर्चीवर बस, आम्ही पाठी म्हटलं रवतो सगळे उभे. आणि मग नवऱ्या नवरे मुलगे बसवल्यान मांडीयेवर. म्हणता फोटो चांगलो येत. मग सगळ्यांनी एक फोटो घेतलो ग्रुपचो, आमच्या वाडीतल्या पोरग्यांचो. आणि थैना निघालो पुढे.
मग अशा प्रकारे नवरो मुलगो बाहेर पडलो, सगळे कार्यक्रम आटापले आणि हो बघा पप्पू पप्पू पुन्हा बघा काय काम करता तो. भाताचो टोप नेऊ गेलो, एका भाताचो टोप नेऊ लावल्यानी, काय कपडे घातल्याने आणि काय त्याला काम दिल्याने बघा. बिचाराचा लगीन पण झाला नाही. म्हटलं घाबरा नको, तुझा लगीन होतला. नवऱ्या मुलग्या सजवलेली गाडी आणून बाहेर लावलेली होती. मित्रांनो, ही गाडी तुम्ही बघितला असाल, माझं पहिलो ब्लॉग तर तुमका लक्षात येत. ह्या गाडीवरच मी माझं पहिलो ब्लॉग केलं होतं. इर्टिगा माझ्या मित्राची, या प्रथमेशची गाडी आणून लावल्यानी, पण ही काय बाहेर पडायचं नाव घेत नाही होती. नवऱ्याचं टोपी, नवऱ्याचं मेकअप, नवऱ्याचे मुंडावळे सगळा नीट करीत ही रवली होती. म्हटलं बाई चला, उशीर होता, जाऊ का. मग माझं ऐकल्यानी आणि फायनली ती बाहेर पडली. फायनली नवरा मुलगो बाहेर पडलो आणि ह्या आमचा परी बघा, एका तो दरवाजा पण उघडत नाही. म्हटलं बाजूक राहू. मग ह्या पोरग्यान तो दरवाजा उघडल्यान आणि मग नवरो मुलगो बसलो गाडी येत आणि निघालो जाऊ. आता पुढची तुमका सगळी शूटिंग करून दाखवतोय, जास्त काही बोलत नाही. चला तर मग भेटूया पुढे. मित्रांनो, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे मला गाडी लाईनीत घेऊक मिळत नाही. जसे गाडी येत तसे घेऊक मिळतंय. गाड्यांका व्यवस्थित अलाईन करूक मिळत नाही, कारण समोरून पण गाडी येतात आणि बाजूक पण काम चालू आहे. तर समजून घ्यावा जरा. तर मित्रांनो, मी इलय मित्राबरोबर पुढे, वरात मागे या. तुमका बऱ्यापैकी शूटिंग करून दाखवलंय मी गाडीवर. जरा गाडीवर करून मिळत नाही होती कशा, कारण माझ्याकडे स्टँड नाही किंवा काय नाही, त्यामुळे मोबाईल पकडून मिळत नाही होतं. आणि रोडचं काम चालू आहे, त्यामुळे बरीच धूळ आहे. तरी पण तुमका करून दाखवलंय मी. बघा, आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता बघूया नवऱ्याक गावात जाऊचा, तर तुमका पुढची ही सगळी काय प्रथा हा काय आता दाखवतोय. चला तर मग भेटू पुढे. पोरग्याने तोरण बांधले निया, आणि ही प्रथा असता आमची की नवऱ्याची गाडी अडवायची आणि पैसे मागायचे. नवरो मागे हा, आता बघूया किती पैसे देता. हे पोरगे म्हणतात 5,000 मागायचे आहेत, पण तो काय देत असं वाटत नाही का पिटावून लावी. पण तरी पण 2,000 1,000 पर्यंत, 2,000 पर्यंत बघूया. हे पोरगे म्हणतात 2,000 घेऊया. आता तो येता तर तुमका दाखवते पुढे काय काय विषय होता तो. चला तर मग भेटूया पुढे. तर मंडळी, सगळं आटपून, सगळी वरात आटपून नवरो इलो खाली वाडीत. आणि वाडीत या आमच्या वेशीवरच महापुरुषाचा स्थान हा, पिंपळपारा. थंय नमस्कार केल्याशिवाय खाली जायत नाही. मग थंय नमस्कार केल्याने आणि वरात हैसून मग नवरो आणि नवरी चालत खाली गेली.
तर मंडळी सगळी दर्शना करून वरात शेवटी गेली नवऱ्याच्या घराकडे. नवऱ्याचा खाली हे घर आणि ही थांबली आहेत मांडावर. आता मांडावर हे पोरगे नाचतले, नवऱ्या काय एवढ्याच घरात सोडतले नाहीत. तर मग ह्यांचं बघूया नाच. मी त्यात जास्त काही बोलत नाही. चला तर मग. तर मंडळी वरात नवऱ्याच्या घराकडे गेली आहे. हे पोरा नाचतच सगळी आहेत. तर मी तुमका सकाळपासून जो व्हिडिओ दाखवलाय तो व्हिडिओ आवडलो असा तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.